बीट पाहून आता बरेच जण नाक तोंड मुरडतात, पण एकदा जर का तुम्ही ह्या बीटापासून पदार्थ बनवला, तर बीट न खाणारे पण बाजारातून 5-5 ते 6-6 किलो बीट विकत आणतील आणि दर 2 दिवसाला हा पदार्थ करून खातील. पदार्थ एकदम सोप्पा आहे, झटपट आहे, खायला तर अप्रतिम आहे. इथे घेतले आहेत मी बीट, तर बीट हे 2 ते 3 दिवस मी फ्रीजमध्ये असेच ठेवले होते आणि नंतर माझ्या लक्षात आलं, की अरे बापरे! मला ना ह्याच्यापासून असं काहीतरी मस्त पदार्थ बनवायचा आहे, जे न खाणारे सुद्धा नक्कीच खातील. मी सुद्धा स्टार्टिंगला पहिल्यांदाच बनवला आहे. माझ्या घरच्यांना पण एवढा आवडला, की ते सुद्धा नक्कीच माझं त्यांनी एवढं कौतुक केलं. आता तुम्हाला ते मी शब्दात नाही सांगू शकत. पण तुम्ही ट्राय करा आणि तुमच्या घरातली काय रिएक्शन करतात तुमच्या हा पदार्थ बनवल्याच्या नंतर ते मला कमेंटमध्ये येऊन नक्की सांगा. तर बघा इथं बीट घेतलेत, स्वच्छ धुवून घेतले आणि बिटाचा वरचा जो भाग असतो, तो इथे मी कट करून घेत आहे. याऐवजी तुम्ही त्याला छालून पण घेऊ शकता. पण मी चाकूच्या सहाय्यानेच पटकन निघत आहे. त्यामुळे व्यवस्थितपणे सगळा ह्या बिटाचा भाग काढून घेतला. 3 बीट घेतले होते, त्यामुळे तिन्ही बिटाचा वरचं पूर्ण सालपट बाजूला काढून घेतलंय. आता एक किसणी घेतली. किसणीच्या सहाय्याने याला आपण किसून घेणार आहोत. किसून घेण्याऐवजी ना तुम्ही बिटाचे बारीक-बारीक तुकडे करून मिक्सरला पण फिरवू शकता. पण मी ते मिक्सरला फिरवत नाही. अशा पद्धतीने केल्यामुळे त्याची टेस्ट आणखीन छान येते. त्यामुळे मी अशाच पद्धतीनेही किसून घेत आहे. YouTubeवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल, कारण बीटापासून तुम्ही आतापर्यंत बीटरूट पराठा, कटलेट आणि आणखीन दुसरे कुठले पदार्थ बनवले असतील, पण कधीच हा पदार्थ ट्राय केला नसेल. बीट कधी-कधी प्रत्येक जणांना आवडत नाही, पण एकदा जर का हा पदार्थ तुम्ही ट्राय केला ना, तर खरं सांगते सगळेच बीट खायला चालू करतील. तर बघा बीट हे सगळं व्यवस्थितपणे असं किसून घेतलंय. तिन्ही बीट इथं मी किसून घेतले. चला मग आता कसं बनवायचं हे पाहूया. कढईमध्ये 1 चमचाभर तूप घालून घ्यायचं. मस्तपैकी तूप वितळून द्यायचं. आता इथं माझ्याकडून एक थोडीशी चूक झाली माहिती ती म्हणजे काय, इथे ना मी थोडेसे ड्रायफ्रुट्स अगोदर या तुपामध्ये तळून घेतले, पण माझ्याकडून ते कट झाला तो व्हिडिओ. त्यामुळे मी ते दाखवू शकले नाही, पण तुम्हाला डायरेक्टली सांगते. अगोदर तुपामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स आणि मनुके थोडेसे फ्राय करून घेतले, नंतर काढून घेतले आणि नंतर हा बीट किसून घेतलेला आहे तो त्यामध्ये घालून घेतला. बीट यामध्ये अगोदर थोडासा परतून घ्यायचा. जे बीटामध्ये मॉइश्चर असतं ते निघून जातं. म्हणजे जे बीट आहे ते थोडंसं असं कोरडं व्हायला मदत होते. तर बघा सगळं व्यवस्थितपणे बीट चांगलं परतलं गेलं, की यामध्ये आपल्याला 2 कप दूध टाकायचे. अगोदर स्टार्टिंगला मी 1 कप दूध टाकून घेतलं आणि याला अगोदर चांगलं व्यवस्थितपणे मिक्स केलं. आता परत आणखीन 1 कप यामध्ये मी दूध घालणार आहे. जो आपला चहा प्यायचा कप असतो, त्या कपाने इथे मी 2 कप हे दूध त्यामध्ये घालून घेतलं आणि बघा पाहू शकता दूध घातल्याच्या नंतर याला कलर किती छान आलाय ना, दिसत आहे ना एक नंबर. तर बघा इथे आता हे दूध यामध्ये घातलं की याला चांगलं व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचं. जितकं बीट यामध्ये छान शिजेल, तितका आपला पदार्थ खाण्यासाठी एक नंबर लागतो. आता बघा यावर ना एक थोडंसं झाकण ठेवायचं, म्हणजे झाकून ठेवल्यामुळे बीट पटकन शिजलं जातं आणि एकदम छान व्यवस्थित शिजल्यामुळे तो पदार्थ खायला सुद्धा एकदम असा रुचकर लागतो. नंतर एक ही प्लेट काढून लगेच याला मिक्स करून घ्यायचं. बघा काही मिनिटातच तुम्ही पाहू शकता दूध भरपूर सारे यामध्ये आटलं गेलेलं आहे आणि याचा कलर देखील चेंज झाला आहे. आता परत एकदा मी याला आणखीन थोडंसं झाकून ठेवते. म्हणजे जे दूध आहे ते आणखीन या बीटामध्ये चांगलं व्यवस्थितपणे दूध चांगलं यामध्ये आटलं जातं. तर बघा आता परत यावरची प्लेट बाजूला काढून आपण पाहूया. तर बघा सगळं दूध यामध्ये चांगलं व्यवस्थितपणे आटलं गेलेलं आहे. कसलंही दूध यामध्ये शिल्लक नाही. जोपर्यंत दूध यामध्ये चांगलं आटत नाही तोपर्यंत आपल्याला याला असं शिजून घ्यायचं आहे. म्हणजे हा पदार्थ छान लागतो. तर बघा चांगलं व्यवस्थितपणे मिक्स झालं, आटलं की यामध्ये आपल्याला साखर टाकायची. साखर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता. आमच्या घरात जास्त गोड खात नाहीत, थोडंसं कमी गोड खातात. त्यामुळे इथे मी साखर माझ्या अंदाजानुसार टाकली, म्हणजे अर्धी वाटीला कमी टाकली. तुमच्या घरामध्ये भरपूर असा गोड पदार्थ खात असतील, तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता. जशी साखर यामध्ये घालत जातो तसं हा जो बीट आहे तो पातळ व्हायला चालू होतो. तर परत आपल्याला याला आणखीन थोडं 5 मिनिटं असंच आटवून घ्यायचं आहे, म्हणजे हा खायला छान लागतो. तुम्ही आता कधी हा पदार्थ बनवलाय का नाही मला माहीत नाही, पण एकदा जर का हा पदार्थ बनवला ना, तर खरं सांगते तुम्ही बाजारातून बीट जास्तच विकत घेऊन येताल. बघा काही मिनिटातच तुम्ही पाहू शकता हे छान असं घट्टसर व्हायला चालू झालेलं आहे. आता यामध्ये आपण मगाशी मी तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स टाकलेत, काजू, बदाम आणि मनुके आणि थोडीशी वेलची पण घालून घेतली आणि चांगलं मिक्स केलं. एकदम मस्त असा आपला जो शिरा बनवतो ना आपण हलवा रव्याचा, सेम त्याच पद्धतीचा तयार झाला आहे आणि गाजराच्या हलव्यापेक्षा सुद्धा एवढा भारी लागतो हा बीटरूट हलवा. खरं सांगते तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. आणि हो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या भागातून कुठल्या शहरातून पाहता मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. एकदा का होईना हा बीटरूट हलवा एकदा नक्की 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 करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.